नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हे जे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। हा सेवेसाठी घेतलेला आपण जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये महाराजांनी प्रतिज्ञापूर्वक आपला जो व्यवहार होतो प्रतिज्ञापूर्वक केलेला व्यवहारच खरी फलित होत आहे असा सिद्धांत महाराज या अभंगात प्रतिपादन करतात। आणि हा सिद्धांत सांगत असताना त्याबरोबरच आपल्याला प्रत्येकाला आपल्या स्वकर्तव्याची जाण करून दिली आहे। स्वकर्तव्याचं अनुष्ठान हीच देवाची पूजा कशी आहे म्हणजे प्रतिज्ञापूर्वक केलेला व्यवहार फलीभूतीला प्राप्त होतो तीच फलीभूतता आहे हे सांगत असताना स्वधर्माचं अनुष्ठान स्वकर्तव्याचं अनुष्ठान करणं ही स्वकर्तव्याची जाणही या अभंगात केलेली आहे। आजच्या सेवेच्या प्रवृत्तीनिमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहेच सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचे निष्ठावंत वारकरी रमेश बाबा गृहस्थ आश्रमातील ज्या काही कर्तव्य आहे मनुष्य शरीरात आल्यावर ज्या काही आपल्या प्राथमिक गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा वास्तू त्यांनी बांधली आहे वास्तूचं पूजन भारतीय संस्कृती लक्षात घ्या कोणतीही गोष्ट नवीन जी गोष्ट आहे पूजा करून घ्यावी ही भारतीय संस्कृती आपण नवीन गाडी घेतली तरी काय करतो टाळ पकवास जरी आणले तरी पूजा करूनच आहे ना कोणती नवीन गोष्ट इतकंच नाही आपण शेतकरी आहोत आता तर ट्रॅक्टर आहे पूर्वी बैल असायचे दरवर्षी आपण बैलांची पूजा करतो काय आहे की जो आपल्याला उपयोगी आहे
त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे पूजा करणं. आपल्या संस्कृतीत जर बैलाचं पूजन आपण करतो तर ज्या वास्तूमध्ये आपल्याला राहायचं जी नवीन वास्तू ज्यावेळी बांधली जाते, बांधकाम करत असताना घडणारे जे काही दोष असतील ते दोष निवृत्त व्हावे. दोषापन्न हे शास्त्रात म्हटलं. आणि गुणाधान, दोष निवृत्त व्हावे आणि सद्गुण त्यामध्ये प्राप्त व्हावं याकरता जे पूजन आहे. आता वास्तुपूजनाचा भाग स्वतंत्र आहे, ते वैदिक कर्माचा तो एक विषय आहे. पुराणाच्या दृष्टीने आपण जर चिंतन केलं का बरं वास्तुपूजन करायचं, त्यातही दोन बाजू आहेत. जी वास्तू असते तिला आपण स्त्रीलिंगी म्हणतो आणि ज्या देवतेचं पूजन होतं ते वास्तू जो पुरुष आहे तो कसा आहे, पुल्लिंगी आहे. वास्तू पुरुष म्हणजे अंधकार जो राक्षस आहे त्याचा वध करण्यासाठी भगवान शंकराने वध करत असताना आपल्या शरीरातून जे धर्मबिंदू पडले त्याच्यातून जो महापुरुष निर्माण झाला ना तो वास्तू पुरुष आहे. पण त्याची भूक एवढी होती, भगवंताच्या आशीर्वादाने सर्व सृष्टी खाऊन टाकेल अशी त्याची भूक होती. ब्रह्मदेवाने काय आशीर्वाद केला, ब्रह्मदेवाने सर्व देवतांना सांगितलंय त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे, नाही तर सर्व सृष्टीचा संवाद होऊन जाईल. म्हणून वास्तू पुरुषाला म्हणजे भगवान शंकरापासूनच जे उत्पन्न झाले त्यांना पालथं पाडले. लक्षात घ्या, 45 देवता आहेत त्या वास्तू. आपण जी वास्तू महापुरुष ज्यावेळी वास्तूमध्ये बसवतो ना ती प्रतिमा उलटी ठेवावी लागते. 45 देवताचं ज्याच्यावर आवाहन केलं जातं आणि प्रत्येक वेळी म्हणजे आपण घर बांधू तेव्हा, मंदिर बांधलं तेव्हा, विहीर नवीन बांधली तरी काय आहे वास्तुपूजन. कारण ब्रह्मदेवाने सांगितलं हे जेव्हा नवीन कोणी बांधेल ना त्यावेळी तुला बली जरा जाईल ते तुझं भक्ष्य आहे. कोणी केलं नाही पूजन त्याचा त्याला त्रास होतो. त्या वास्तुपुरुषाच्या प्रसन्नतेसाठी ब्रह्मदेवाने केलेली ही आज्ञा आहे आणि त्या निमित्ताने वास्तुपूजन की त्या आपण वास्तूमध्ये राहतो. बांधकाम करताना अगदी भूमीमध्ये आपण खोदतो ना, काही कृमी कीटकाचे त्याच्यात मृत्यू होतो काम करताना, काही कापावं लागतं, काही तोडावं लागतं, काही अग्निसंस्कार पुष्कळ आहे. ताडणादी दोष ते निवृत्त व्हावे. आपण ज्या वास्तूत राहणार ते आपल्या सुखाला कारण व्हावी. वास्तुपुरुषाने तथास्तु म्हणावं लक्षात घ्या. म्हणजे आपण जशी इच्छा करू ती फलीभूत व्हावी ब्रह्मदेवाची आज्ञा आहे आणि म्हणून ते वास्तुपूजन आहे. बरं, हे वास्तुपूजन करत असताना नवचंदी केली बाबांनी. जशी आपली भगवद्गीता आहे, सप्तशती पाठ ज्याला आपण पारायण म्हणतो ते पाठ म्हणतात त्या भाषेमध्ये. जशी भगवद्गीता ग्रंथ आहे ना तसंच शास्त्रीय क्षेत्राचं देवीचं वर्णन करणारा मार्कंडेय ऋषींनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्याचं पारायण जितकं पारायण असतात नवचंडीमध्ये आता किती असतं कर्मकांडाचा फार मी अभ्यास काही नाही, तो विचार आपल्याला सांगून त्याचा उपयोग नाही. एवढी ज्याची संख्या असेल पाठाची तद्दशांश हवन करणं, त्या पद्धतीने तद्दशांश हवन केलेले म्हणजे वास्तूचंही पूजन. आणखी सर्व दोष निवृत्त व्हावे म्हणून नवचंडी केली. सत्यनारायण पूजन आज चालू आहे. आज अन्नदान, त्या निमित्ताने ज्या वास्तूचं पूजन होतं त्यावेळी अन्नदान करावं हा एक विधी आहे. आता अन्नदान करावं दरवेळी आपल्याला माहिती आहे अन्नदानाचं स्वतंत्र महत्व प्रतिपादन केलं. अन्नदान करावं कोणाला करावं, ब्राह्मणालाच द्यावं, वारकऱ्यालाच द्यावं, मनुष्यालाच द्यावं, सर्व भूतमात्रांना अन्नदानाचं विधी सांग. सर्वभूते द्यावे अन्न, सर्वभूते द्यावे अन्न, सर्वभूते द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, उपदिते कारण, उपदिते कारण, उपदिते कारण, उपदिते कारण, सर्वभूते द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून तो स्वतंत्र मागे द्रव्य कोणाला. अन्नदान करत असताना सर्व भूतमात्रांना द्यावं. व्यवहारामध्ये ज्या दानाची श्रेष्ठता,
बाकीच्या दानापेक्षा 2 दानं महत्वाचे, व्यावहारिक दृष्टीने परमार्थाचे. बाकी आपण किती दान द्या, किती जमीन द्या, किती वस्त्र द्या, किती पैसे द्या, मनुष्य तृप्त होतो का? म्हणून बाकीच्या दानांना जेवढं महत्व नाही, पण अन्नदानाला महत्व काय? त्यात तृप्ती आहे. मनुष्य तृप्त होतो. किती खाणार मनुष्य असतात, किती खाणारे खाऊन एक वेळ अशी येते पुरे म्हणतो, म्हणजे ज्यात अनमुक्ती आहे, तृप्ती आहे, म्हणून त्याची श्रेष्ठता आहे. ज्या दानाने मनुष्य तृप्त होतो, म्हणून अन्नदान करावं. वास्तुशास्त्रातला वास्तुशांतीचा हा विधी आहे. अन्नदान त्या निमित्ताने घडलं पाहिजे. आणि बाबांचं सर्वच घराण्यामध्ये त्यांचे मातोश्रीपासून त्यांचे चिरंजीव सर्वच वारकरी असल्यामुळे त्या निमित्ताने ज्ञानदान घडलं पाहिजे. परमार्थात श्रेष्ठ दानी ज्ञान. 2 दान महत्वाचे आहे. अन्नदान व्यवहाराच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ज्ञानदान, ज्ञानदानाचं वैभव असं आहे. अन्नदान तर असं तृप्त होतो, पण किती वेळ? 4 तासांनी पुन्हा भूक लागते. हा उणेपणा आहे. म्हणून ते व्यवहारात श्रेष्ठ आहे. परमश्रेष्ठ दान काय? सर्वात श्रेष्ठ दान काय? ज्ञानदान. कारण ज्ञानदान केलं की नित्य तृप्ती यामध्ये प्राप्त होते. संतांनी जर ज्ञानदान केलं त्याचा प्रभाव सांगितलं ना. कृपादान केली कृपादान केली संते कल्पांतेही सरे राही. ज्ञानदानाचं महत्व आहे. आणि म्हणून त्या वास्तूच्या निमित्ताने काही ज्ञानदान घडलं पाहिजे. म्हणजे यामध्ये खरी वास्तू पुरुषाची संतुष्टता आहे. वास्तुपुरुष खरंच तथास्तु म्हणत असतो. आपलं रक्षण करण्यासाठी त्याचं पूजन आहे. आपण काय आहे, त्या चीन लोकांची फेंगशुई पाहतो, पण आपलं वैदिक तत्वज्ञान काय ते पाहतो. त्याच्यावर आपला भरोसा नाही ना. हे पूजन करत असताना त्यातील हे दोष निवृत्त व्हावे. त्यांच्या शब्दात बोलायचं झालं तर त्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. निगेटिव्ह एनर्जी पुष्कळ त्याच. आपण नकारात्मक घरात बोलूच नाही. आपण जे बोलतो ना वास्तुपुरुष त्याला तथास्तु म्हणतो. लक्षात आलं. मग आपण कसं बोललं पाहिजे? घरात भांडलं पाहिजे का? द्वेष मत्सर केला पाहिजे का? ज्याच्यासाठी आपण बांधलं. व्यावहारिक दृष्टीनेही सुखाला कारण व्हावं, पारमार्थिक दृष्टीनेही ती वास्तू त्या स्थानाचं महात्म्य योगाभ्यासात पुष्कळ. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा 6व्या अध्यायात वर्णन केले. अनुष्ठानाला सुद्धा स्थान कसं असावं, राहण्याचं ठिकाण कसं असावं. मग त्या निमित्ताने ती शुद्धी व्हावी. म्हणून सर्वात श्रेष्ठ दान ज्ञानदान. आणि मग हे घडलं पाहिजे. ते बाबांच्या मनात आलं. मग जामटेकर महाराजांचं भागवत कथा 7 दिवस लक्षात घ्या. म्हणजे सर्वच महापुराण श्रेष्ठ जे आहे त्या भागवतही त्या निमित्ताने व्हावं. त्याच्यातून ज्ञानदान आणि 1 दिवसाची संकीर्तन रूपी सेवा या निमित्ताने घडावं. त्या ज्ञानदान या निमित्ताने घडावं म्हणून ही कीर्तन रूपी सेवा आहे. आणि त्या निमित्ताने जो अभंग निवडला आहे, स्वकर्तव्याचं अनुष्ठान हीच खरी देवाची पूजा कशी आहे. कारण मनुष्य देहात आपण आल्यानंतर आपण लक्षात घ्या, आपण जो व्यवहार करतो त्या व्यवहाराच्या पाठीमागे मूळ प्रेरणा जी आपली निर्माण होते ना, मूळ वृत्ती, मूळ प्रेरणा कुठे निर्माण होते? अगोदर आपल्या मनामध्ये. ज्ञानेश्वर महाराज सांगतात बघा, मोठं मानसशास्त्र आहे. आवडी ती वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी मग ते वाचा देठी करासी. अगोदर मनामध्ये ती प्रेरणा वृत्ती निर्माण होते. मनामध्ये निर्माण झालेली वृत्ती ज्ञानेंद्रियात येते. ज्ञानेंद्रियाची वृत्ती कर्मेंद्रियात येते. आणि मग जशी वृत्ती असेल, जसं ज्ञान असेल, जो प्रमाता असतो तोच ज्ञाता होतो. आणि मग ज्ञात्याला जे ज्ञान होतं, बुद्धी जी दिली आहे ना, की त्या बुद्धीमुळे अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं. अनुकूल ज्ञान झालं की ते करण्याविषयी प्रवृत्त होतो.
लक्षात घ्या. मग ही मूळ वृत्ती जी याला कारण काय, सर्वात मूळ वृत्ती ज्ञान मनुष्याचं चांगलं पाहिजे, विचार चांगला पाहिजे, मग सर्व क्रिया पुढची चांगली घडेल. समाज जर आदर्श स्वरूपाचा बनवायचा असेल, समाजामध्ये दैवी गुण संपत्ती नांदावी वाटत असेल, महत्वाचं काय कार्य आहे, महत्वाचं असं आहे, त्याकरता समाजाचा विचार बदलला पाहिजे. आचार विचार भावना पुढची सर्व प्रक्रिया विचार बदलला पाहिजे. दुसऱ्या शब्दामध्ये ज्याला विचाराभिसरण म्हणतात, विचाराचं अभिसरण समाजामध्ये झालं पाहिजे. आपण बघा, आपल्या शरीराचं कार्य व्यवस्थित चालवं वाटतं. देवाने जी या शरीराची रचना केली त्यात एक रक्ताभिसरण संस्था, रक्ताभिसरण जर बरोबर चालेल, शरीर बरोबर चालतं. तसंच आहे समाजामध्ये, विचार अभिसरण चालेल, आरोग्य संपन्न समाज राहील. विचार अभिसरण समाजात सातत्याने घडलं पाहिजे. विचाराचं अभिसरण हे ज्ञानदान, बुद्धी, विचार समाजात चांगला कशा राहील, मग याला उपाय काय, विचार समाजापर्यंत. याला सर्वात भारतीय संस्कृतीमध्ये पहिला विचार आहे की सद्गुरूंना शरण जाणून तत्वज्ञान ग्रहण करणं हा पहिला विचार परिवर्तनाचा पहिला उपाय आहे. वेद सांगतो ना, तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं तद्विज्ञानार्थम. ते ज्ञान परमेश्वराला जाण्याचं असेल, ते विचार संपादन करायचं असेल, काय केलं पाहिजे, गुरुमेवाभिगच्छेत्, चकार वापरलाय, गुरूंनाच शरण जा, लक्षण दिलंय. समित्पाणिं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं, कोणाला शरण जा, पुष्कळ विचार आहे. स्वतः भगवंताचं वचन आहे ना, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. असे जे संत आहेत, सद्गुरू आहेत, प्रणिपातेन तद्विद्धी म्हणजे ते ज्ञान संपादन करायचं असेल, सद्विचार संपन्न करायचा असेल, काय केलं पाहिजे, पहिला उपाय दिलाय प्रणिपात. प्रणिपात शब्दाचा अर्थ प्रकर्षेण निश्चयेन पतनम. प्रणिपातः महाराज सांगतात ना, दंडवत दंडापारी माझे उरी मुरारी, माझे उरी मुरारी, माझे उरी प्रणिपात म्हणजे काय, दंडवत. कसं दंडवत दंडापरी, मागे उरी मुरारी. उरी म्हणजे लेश सुद्धा शिल्लक राहू नये. पुष्कळ लेशाचा विचार येतो, काय सांगत नाही, विस्तार फार होईल. म्हणजे कसं दंडवत असावं, ही भारतीय संस्कृती आहे. आता माणसं कसे नमस्कार करतात पुष्कळ प्रकारे, मी काय सांगत बसत नाही. महत्वाचं तत्व सांगणं का, आम्ही लोकांना माहिती आहे नमस्काराचे काय काय प्रकार. तुम्ही बघा, अनुभव बघा, मंत्रालयात जा, कोर्टामध्ये जा, माणूस पट्टेवाल्याला पार वाकून नमस्कार करतो. कारण त्याला नमस्कार केले आज जाऊ देत, आणि कीर्तनाला की नेमका ताप होतो. त्याच्या बाजूला ते काय मी सांगत ते मला मुख्य तत्व सांगायचं आहे. प्रणिपात आपले जे सद्गुरू आहे, संत आहेत, त्यांना दंडवत करणं लक्षात. साष्टांग हे करी दंडवत. आता साष्टांग दंडवत त्याचे प्रकार आहे. म्हणजे अशा पद्धतीने गुरूंना शरण जाऊन साष्टांग दंडवत करून त्यांची सेवा करणं पहिल्यांदा. सेवया तेत सेवा हा दारवंत, काया वाचा मने करून तनु मनु जीवे चरणाशी लागावी, अगरवता करावे दास्य सकळ स्वतंत्र ते चिंतन आहे. सेवा करायचे, सेवेने प्रसन्न झाले परिप्रश्नेनं, मग त्या ज्ञानाविषयी विचाराविषयी प्रश्न विचारायचा, आणि मग ते उपदेशन ते ज्ञान ज्ञानिनः तत्वदर्शिनः, मग ते ज्ञानाचा उपदेश करतील. काय परिणाम होईल, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही, त्यांनी जर ते तत्वज्ञान दिलं ना, आपलं अंतःकरण बुद्धी संकल्प विकल्प करणार नाही. म्हणजे मनुष्य शरीरात आल्यावर जे करायचंय, जे मिळवायचं आहे, ती स्थिती प्राप्त होते. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्य, ही स्थिती त्याच्यात प्राप्त होते. ते झालो, इच्छा केले ते पाऊल, ही स्थिती त्यात निर्माण होते. विचार अभिसरणाची पहिली प्रक्रिया. वेदशास्त्र स्वतः भगवंतांनी संतांनी सांगितलेला हा उपाय आहे. दुसरा उपाय, आता मला सांगून भागवत कथा आयोजन केली. कशासाठी? भागवत कथा 7 दिवस प्रवचन आपण करतो. भागवत कथेच्या द्वारा, प्रवचनाच्या द्वारा, त्या श्लोकावर, त्या ग्रंथावर, त्या ओळीवर सर्व समाजामध्ये जाऊन त्याचं पांग सांगतो, विचार सांगणं.
विचाराभिसरणाचा हा दुसरा उपाय आहे, प्रवचन. जसं सद्गुरूंना शरण जाऊन विचाराभिसरण होतंय, प्रवचनाच्या द्वारे हेच कार्य आहे. तिसरा उपाय आता कीर्तन आहे. कशासाठी कीर्तन आहे? विचाराभिसरण घडावं, जनजागृती घडावी. संतांनी ह्या साधनावर फार भर दिलाय, लक्षात घ्या. कीर्तन भक्तीचं वारकरी संप्रदायामध्ये संतांनी एवढं महत्वाने त्याचा विचार, कारण तुम्ही लक्षात घ्या, भक्तीमध्ये सुद्धा नवविधा भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. संतांना मान्य आहे, मागणी केली आहे. नवविधा काय बोललेली ते भक्ती द्यावे माझे हाती संत, तरी देखील नवविधा भक्ती प्रत्येक एक भक्ती श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, प्रत्येक एक भक्ती आपण केली तर स्वतंत्र देवापर्यंत जाऊन नेण्याकरता समर्थ आहे. पुष्कळ प्रत्येक भक्तीचं उदाहरण आहे. मारुतीरायाचं उदाहरण आहे. दासत्व निकट हनुमंते केले सख्य भक्ती अर्जुनाने, श्रवण भक्ती परीक्षेने पुष्कळ विवरण आहे. तरी देखील स्वतंत्र कीर्तन भक्तीचं महत्व प्रतिपादन केले, कारण कलियुगामध्ये सामूहिक पद्धतीने उद्धाराचं महत्वाचं माध्यम आहे कीर्तन. कीर्तनाचं महात्म्य जे संतांनी झाले त्याचे जे अनेक कारणे आपण रोज ऐकतो. अगदी 2-3 मुद्दे फक्त मी सांगणार आहे, सर्व आपल्याला ज्ञातच आहे. कीर्तन भक्तीचं जे महात्म्य, आता कीर्तन चालू आहे, मी कीर्तन करतोय, तुम्ही काय करता? श्रवण करताय. म्हणजे माझ्या दृष्टीने कीर्तन भक्ती आहे, तुमच्या दृष्टीने श्रवण भक्ती. आणि ह्या निमित्ताने इथे जमलेल्या सर्वांना देवाचं स्मरण होत आहे त्या निमित्ताने, म्हणून स्मरण भक्ती सुद्धा आहे. कीर्तन भक्ती, श्रवण भक्ती आणि स्मरण भक्ती कीर्तनामध्ये एका घडत असल्यामुळे या कीर्तन संस्थेचं जे महात्म्य ना, देव भक्त आणि नाम तेथे जे उत्तम चरण रज वंदित फलकीर्ती आहे, जळती दोषाची शुद्ध होती. लक्षात घ्या काय त्या कीर्तन भक्तीचं महात्म्य आहे. तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे नाम त्रिवेणीचा. आणि म्हणून त्याकरता संकेत जळती दोषाचे डोंगर. किती दोष आहेत? डोंगर वास्तू आपण करतोय, त्या निमित्ताने कीर्तन करतो, कोणता दोष राहील लक्षात घ्या. पण एक आहे, त्या मानाने कीर्तन केलं पाहिजे, त्या मानाने प्रवचन, त्या मानाने सेवा केली पाहिजे. दोष जाण्याकरता देवा करता कीर्तन केलं तर दोष जाते. संसार वाढावा म्हणून केलं तर जाणार नाही. या साधनाचा जर दुरुपयोग केला आपण, अधोगतीला जायला, नरकाला जायला डबल फास्ट गाडी सुद्धा कीर्तनच आहे. मला तेवढा स्पष्ट सांगण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त राऊत बाबांना आहे. राऊत बाबांचं सांगणं कीर्तनकारालाही पटत नाही. गायक वादक असे कसे बोलतात? कारण माझ्याशी ज्या महाराजांनी ज्या गायक मुलीजनांनी संवाद केला ना, असं ते नाही बोलत आहे. ते महाराजांचं ते काय सांगतात, तुकाराम महाराज काय म्हणतात ते सांगतात, त्या राऊत बाबा काय म्हणतात ते सांगतात. तत्व आहे आणि तत्व देणार. त्या पद्धतीने कीर्तन झालं तर दोषाचे डोंगर जातील. उगीच म्हटलं नाही. त्याची जी शुद्धता आहे ना, कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग अशा पद्धतीने ब्रह्मीभूत काया होतसे, त्याला ते नियम पाळून करण्यासाठी. म्हणून तर संतांनी या साधनावर का भर दिलाय? कलियुगामध्ये संघाची शक्ती असते, सामूहिक पद्धतीने उपासना घडेल, कलीचं जे भाग्य त्यामध्ये. आणि म्हणून सामूहिक पद्धतीने उद्धाराचं महत्वाचं माध्यम कीर्तन आहे. हरी कीर्तन महात्म्य दिले ना त्याच्याकरता. कलियुगामध्ये करा पुष्कळ त्याच्याविषयी प्रमाण आहे. म्हणजे लक्षात घ्या, ही जे साधन दिले कशासाठी? कीर्तन कशासाठी आहे? विचारधन वितरण करण्यासाठी. समाजामध्ये शुद्ध विचार, शुद्ध तत्वज्ञान, शुद्ध भक्ती, शुद्ध परमार्थाचं स्वरूप प्रचारित करण्यासाठी. नाचू कीर्तनाचे रंगी, पण कशासाठी? कशासाठी येते? ज्ञानदीप लावू. याची ज्ञानदीप जर लावला नाही तर काय उपयोग आहे? किती नाचलो आपण? कशासाठी नाचायचंय? कोणाकरता नाचायचंय? कुठे नाचायचंय? पुष्कळ बंधन आहे. पुढे बसा, पुढे बसा. म्हणजे विचारधन वितरण व्हावं, ज्ञानदान व्हावं, समाजाचे विचार चांगले लावे
या विचाराभिसरण होण्याकरता कीर्तन महत्वाचं माध्यम, हा उपाय आहे. चौथा उपाय आहे. काय उपाय? ग्रंथ निर्माण करणं, वाङ्मय निर्माण करणं. वाङ्मयाच्या द्वारा हे विचारधन समाजामध्ये गेलं पाहिजे. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबारायांपर्यंत सर्व संतांनी काय केलं? हे वाङ्मय निर्माण केलं, हे ग्रंथ निर्माण केलं. कशासाठी केले? की ह्या ग्रंथाच्या द्वारा सद्विचार समाजापर्यंत जावं, समाजाचं परिवर्तन व्हावं. त्याच्याकरता आता नवीन पुष्कळ आहे, नियतकालिका आहे, सोशल मीडिया काय आहे. ते चांगले विचार द्यावे हे महत्वाचे. लक्षात घ्या, काही विचार प्रसारित करणं याला महत्व नाही. ज्ञानदान, समाजाचं जागृतीकरण होण्याकरता हे पुष्कळ उपाय आहे. का बरं? समाजाचे विचार, बुद्धी चांगली राहिली पाहिजे, महत्वाचं आहे. बुद्धी विचार चांगला असेल तर पुढचं सर्वच चांगलं होणार आहे. आपण भारतीय संस्कृतीमध्ये बघा, त्या लहान लेकराची आई असते, मंदिरात गेले समजा, आई काय सांगते त्या मुलाला, लहान असेल, जा देवाच्या पाया पड. आणि देवाकडे काय माग सांगते? ती माता मुलाला काय सांगते? देवाच्या पाया पड. काय माग म्हणते? सांग देवाला, मला चांगली बुद्धी दे. विठ्ठला महत्वाचे, चांगली बुद्धी, सद्बुद्धी निर्माण होणं. चांगली बुद्धी असेल ना, आचार विचार भावना सर्व चांगलं होतं. लक्षात, त्या बुद्धीचं, ज्ञानाचं फार महत्व आहे. चांगली बुद्धी पाहिजे, बाकीचं काय लौकिक असलं नसतं. चांगली जर बुद्धी असेल ना, त्या चांगल्या बुद्धीचं महत्व तुम्ही बघा. त्या म्हणजे चांगली बुद्धी मिळण्याकरता देवाकडे हल्लीचा काळ बघा, जाऊ दे जास्त आणखी नाही. हल्लीचा काळ आणि इथून पुढचा काळ कसा निर्माण होतोय बघा. हल्ली आणि इथून पुढे ज्ञानाचं फार महत्व राहणार आहे. ज्ञानाधिष्ठित समाज राहणार आहे. ज्याच्याकडे ज्ञान संपत्ती आहे तो खरा श्रीमंत होणार आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो समाजामध्ये प्रसिद्धीला प्राप्त होणार आहे. त्या ज्ञानाचं मत. मागे एक मालिका असायची टीव्हीवर, कौन बनेगा करोडपती. काय आहे त्याच्यामध्ये? कशाची श्रीमंती आहे? ज्ञानाची श्रीमंती आहे. हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्ञानाच्या जागी राहून उपयोग होईल का? समाजापर्यंत ते गेलं पाहिजे. मग ते जाण्याकरता त्याला माध्यम लागतं, माध्यमाची गरज आहे. ज्ञान समाजापर्यंत माध्यम काय लागते? आता सांगितलं ना, आता तुम्ही बघा, गुरूंना शरण जायचंय पहिल्यांदा, तसे सद्गुरू मिळायला पाहिजे त्या लक्षणाने युक्त माध्यमच आहे. कीर्तन प्रवचन हे आहे, तसे कीर्तनकार प्रवचनकार पाहिजे, विचारधन वितरण करणारे. अविचार जर समाजामध्ये जात असेल तर काय उपयोग होईल? त्या कीर्तन विचारधन वितरण करण्याकरता त्या मानाची कीर्तनकार ग्रंथ. आता ग्रंथ निर्माण करणं सोपं थोडी आहे. पुष्कळ एखाद्याजवळ पुष्कळ चांगलं ज्ञान असेल, हे ज्ञान जगाला उपयोगी पडणार आहे, हे ग्रंथ छापला पाहिजे, पण जवळ पैसे नसतील तर कितीतरी महात्म्याला त्यांनी लिहून ठेवलंय, अमुक अमुक ग्रंथ आहे, याचं हे ज्ञान महत्वाचं आहे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पण काय करणार? द्रव्याची अनुकूलता नसल्यामुळे ग्रंथ प्रकाशित करता येत नाही. हे माध्यमच आहे ना. ज्ञान कसं आहे? मूळ ज्योतीसारखं आहे, पण नुसती ज्योत असून भागणार नाही. समाजापर्यंत जावं ती ज्योत असते बघा. पूर्वी तर कंदील असायचे, त्याला काच लावली जायची. काच कशासाठी लावली जायची? की काच लावली की त्याचा प्रकाश भागतो, सगळ्यांना व्यवहार करता येईल. ज्योतच असेल कदाचित वाऱ्याच्या झोताने भिजून जाईल. नुसती काचच आहे, हात ज्योत नाही, काय उपयोग आहे? तसं हे ज्ञानधन वितरण करण्याकरता त्या माध्यमाची गरज आहे. आपण बघा, आपल्या वैदिक पद्धतीत, भारतीय संस्कृती, वेदाने काय काम केलंय? हेच काम केले ना. विचारधन वितरण करण्याचं काम वेदाने केलंय. व्यास मुनींनी काय केलंय? हेच काम केलंय. शंकराचार्यांनी काय काम केलंय? हेच काम केलंय. ज्ञानदान करणे. लक्षात घ्या, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांपासून जे वाङ्मय निर्माण केलंय, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज, पुष्कळ सर्व संतांचं एवढं सांप्रदायिक वाङ्मय कशासाठी आहे? जनजागरण करण्यासाठी. विचारधन वितरण समाजात झालं पाहिजे. समाजाचे विचार बुद्धी चांगली झाली पाहिजे, म्हणजे सर्व चांगलं होईल. त्याच दृष्टीने जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी सुद्धा जे अभंग गाथा निर्माण केली, काय 4000 जे काही अभंग आहे, कशासाठी निर्माण केले? विचारधन वितरण करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी. महाराजांची अभंग गाथा म्हणजे तरी काय? हे वाङ्मय सर्व संतांचं काय आहे? त्यांच्या प्रातिभानुभूतीला केवळ जगोद्धाराच्या वृत्तीने, करुणा वृत्तीने, दया वृत्तीने जी वाणी फुटली, जी अक्षरबद्ध झाली, ती अभंग गाथा आहे. कशासाठी अभंग निर्माण केले तो भाऊ मी थोडक्यात सांगतो. तर आज जो अभंग घेतला, या अभंगामध्ये महाराजांनी विचारधन वितरण करणारे जे सर्व अभंग, या स्वकर्तव्याचा अनुष्ठान, स्वधर्म अनुष्ठान करून
माणसाचं मुख्य कर्तव्य हेच देवाच्या पूजेचं खरं स्वरूप आहे. म्हणजे स्वकर्तव्याचं अनुष्ठान करणं. आपल्या वाटेला जे कर्तव्य आलंय ना, आता याचं सूत्र ज्ञानेश्वर येते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वेरा पूजा केली होय अपारा तोषा लागे म्हणून ती पूजे रिझलेली आत्मराजी वैराग्य सिद्धी ती जे पसायतया. आपलं जे स्वधर्म आहे, आपलं जे स्वकर्तव्य आहे त्याचं अनुष्ठान करो. ज्ञानेश्वर महाराज त्याचं सूत्र. आता पुष्कळ आहे कर्मपूजेचा विचार, पुष्कळ स्वतंत्र आहे. आपल्या वाटेला कोणतंही काम आहे, कोणतंही, त्याला लहान मोठं न म्हणतात. इमाने इतबार आहे ईश्वरार्पण बुद्धीने ते अनुष्ठान. कोणतंही काम आपल्याला पायी वारीचा अनुभव आहे सगळ्यांना. सगळेच पायी चालायला लागले तरी वारी घडेल का? मग ज्याच्या वाटेला जे काम आलं, डॉक्टर आहे ते पायी चालायला लागले, आचार्य पायी चालायला लागले, पाणी बांधणारे टँकरचे ड्रायव्हर तेही पायी, ते जर पायी चालायला लागले, पायी वारी आपली होईल का? यावर्षी किती होईल? भजन करीत जायचे 4 किलोमीटर जाऊ द्या, पाणी प्यायला न मिळू द्या, भजन चालेल का? याचा अर्थ काय? त्याच्या वाटेला जे काम आलं ते त्यांनी करणं हे स्वकर्तव्य आहे आणि त्याचं अनुष्ठान हीच ईश्वराची पूजा. ज्ञानेश्वर महाराज सूत्र सांगतात, त्याच्यावर विवरण, त्याच्यावर भाष्य करताय महाराज. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महा. आता हे ध्रुवपद आहे, हेची विष्णूची महापूजा सगळीकडे लावायचं लक्षात. स्वामी काज हेची विष्णूची महापूजा, गुरु भक्ती हेची विष्णूची महापूजा, सेवापती हेची विष्णूची महापूजा, पितृवचन हेची विष्णूची महापूजा, सत्य बोले मुखी हेची विष्णूची महापूजा, दुःखवी अनेकांच्या दुःखी हे किती प्रकार आहे. निश्चयाचे बळ हेची विष्णूची महापूजा. लक्षात घ्या, हे त्याचं ध्रुवपद आहे. म्हणजे हे जे चरणाला पहिलं, ज्याला त्याला प्रत्येकाला आपल्या स्वकर्तव्याची जाण महाराजांनी करून दिली. हे संतांचे उपकार आहे. आपलं स्वकर्तव्य काय? पहिलं स्वकर्तव्य, पहिला स्वधर्म आहे स्वामी काज. आता स्वामी शब्दाची कोशामध्ये पुष्कळ अर्थ आहे. 3च महत्वाचे अर्थ आपल्याला चिंतनात पाहिजे थोडक्यामध्ये. स्वामी, स्वामी शब्दाचा पहिला अर्थ आहे ईश्वर. ईश्वराला का स्वामी म्हणतात? स्वामी म्हणजे ज्याची सत्ता चालते त्याला स्वामी म्हणतात. नामधारक मालक वेगळा आहे, सत्ताधारी मालक त्याचं नाव स्वामी. त्याचं नाव आहे ईश्वर, याची आकुंठित सत्ता आहे. लक्षात घ्या, ईश्वरी सत्तेपुढे तुम्ही बघा ना, ईश्वराची किती व्यापक सत्ता आहे. आपण नेहमीचा सर्व पाठ असल्याप्रमाणे वृक्षाचे ही पान आले जाती सत्ता, वृक्षाचे हे पान आले जाती सत्ता, वृक्षाचे हे पान आले जाती सत्ता, वृक्षाचे सत्ता राहिले अहंता मग मोठी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. आपल्याला उगच वाटते ईश्वराची खरी आकुंठित सत्ता आहे. आपल्याला देहांकार एवढा आपला वाढलाय, आपण काय म्हणतो, मी लाथ मारेल तिथे पाणी घाल. देवाने सर्व काढून घेऊ द्या, त्याला पॅरालिसिस म्हणतात. अर्धांग वायू होऊ द्या, पाय उचलता येतो का बघा, लाथ मारली तिथे. उगीच मनुष्याला गर्व आहे. माणसाची देह चालवी मीची एक करता. आपण स्वतःला किती कर्तृत्व आपण समजतो. आपण बघा ना, आपल्या घरामध्ये आपले बायका पोरं, घरातले जे लोक असतात, आपण म्हणतो मी आहे म्हणून चालले. हा मी आहे बरं का, मी जर उद्या गेलो ना सर्व सत्यानाश अठ्ठ्यानाश तुझेच पोरं आहेत ना, शाप दिल्यासारखं का बोलतो? कारण त्याचं कर्तृत्वाचा अहंकारच एवढा वाढलेला असतो. गंमत आहे. आपल्याला वाटतं आपण आहे म्हणून चालतंय, मी आहे मी करतो म्हणून.
घरचे माणसं काय म्हणतात माहितीये, जेव्हा तुम्ही घरी नसताना समजा मी गेलो, महाराज तुम्ही आमच्या यांना महिनाभर वारीला घेऊन जाता ना, तेव्हाच आमचं बरं असतं, ते असतं तेव्हा नसतं. दुःखाची जीवा उगीच भ्रम आहे, मी आहे मी करतो. उन्हाळ्याचे दिवस आता सुरू झाले ना, आता बैलगाडी राहिले नाही. पूर्वी बैलगाडीचा प्रवास, ते कुत्र खालून चाललं बैलगाडीच्या सावलीत, त्याला काय वाटतं मी चालतो म्हणून गाडी चालतो. तशी आपली अवस्था आहे. सत्ता आहे, किती सत्ता आहे? ग्रास गिळे सत्ता, ग्रास गिळूच बरं गिळला, जे गिळलं आपण पचवायचं सामर्थ्य आपलं. बघा 4 घास जास्त खायचे का कमी खायचे, स्वातंत्र्य देवाने स्वातंत्र्य, पण मर्यादा आहे आपल्या स्वातंत्र्याची. डोळ्याने पाहायचं, याच्यात काय म्हणजे चांगलं पाहायचं का वाईट पाहायचं स्वातंत्र्य आहे, पण डोळ्यानेच पाहायचं. कानाने पाहू शकतो, ते परत येत आहे. तसंच आहे, हे आपण खाल्लो 4 घास जास्त का कमी, पण खाल्लेलं अन्न पचवायचं सामर्थ्य आपलं नाही. देव वैश्वानराच्या रूपाने पचवतो ही त्याची शक्ती. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम अन्नम अहम पचामि. 4 प्रकारचं अन्न खाल्लेलं कोण पचवतोय? कोणाची सत्ता ही? ती ईश्वराची खरी सत्ता आहे. आता हल्लीचा काळ निरीश्वर वादाकडे आहे. ईश्वर मानायला कोणी तयार नाही. ईश्वर असलं तर मीच ईश्वर अहम भोगी. अरे शक्य आहे का? ही सृष्टी निर्माण झाली, कोणापासून निर्माण झाली? शास्त्रामध्ये पुष्कळ विचार आहे. जे ईश्वर मानत नाही, आता स्वभाव का एवढी सृष्टी निर्माण होईल का? एवढा आभार विस्तार निसर्ग जडापासून निर्माण होईल का? अरे ही जगाची एवढी मोठी सृष्टी निर्माण आहे, ती चालते आहे. उत्पत्ती स्थिती लय ज्याचा बरोबर चालू आहे, याचाच अर्थ याचा कोणीतरी एक कर्ता आहे, जो स्वतंत्र आहे, जो सर्वज्ञ आहे, जो चेतन आहे. लक्षात घ्या, जड कारणवाद नाही, चेतन कारणवाद. हे संपूर्ण सृष्टी निर्माण करणारा कोण आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वर आहे. जया पासो निस सकळ महिमंडळ हे झाले. तो हा पंढरीचा राणा कोणापासून निर्माण झाले? ओम नमोजी आद्या चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18ही पुराण हरिशी गाती. सगळं जण कारण म्हणून त्या परमेश्वरा, तो या जगताचा आद्य कारण आहे, त्याची सत्ता आहे. तो ईश्वर मानला पाहिजे. अरे हिटलर जग जिंकायला निघालेला, त्याच्या आयुष्यातील काही प्रसंग आहे ना, शेवटी देवाला त्यालाही शरण जावं लागलंय. लक्षात घ्या, आपण काय करणार आहे? आपली काय शक्ती आहे? आता सांगितल्याप्रमाणे देवाने सत्व काढून घेतलं, काही करू शकत नाही म्हणून असा. बरं तो ईश्वर कसा मानावा? ही ज्यांनी सृष्टी निर्माण केली, अगोदर ही सृष्टी निर्माण कशी करायची याचं त्याला ज्ञान पाहिजे, म्हणजे सर्वज्ञ पाहिजे. आता हे घर बांधलं, बाबांनी वास्तू बांधली, बांधायच्या आधी त्याचं ज्ञान पाहिजे ना. त्याला ते काय प्लॅन म्हणतात, काय अगोदर घर कसं बांधायचं, कुठे खोटी कुठे काय, अगोदर त्याचं ज्ञान पाहिजे. बरं ज्ञान आहे, पैसे नाही जवळ, बांधू शकतो? पैसे नाही म्हणजे सामर्थ्य पाहिजे. ईश्वर सर्वज्ञ आहे, सृष्टी निर्माण करण्याच्या पूर्वी त्याला तसं ज्ञान आहे. पुन्हा समर्थ आहे, निर्माण करू शकतो, म्हणजे तो सर्वज्ञ पाहिजे, सर्व शक्तिमान पाहिजे. ही जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय जो चाललेला आहे ना, त्याची सत्ता आहे ना. ही सृष्टी एवढी बरोबर चालली, सूर्य उगवतो, काय सगळं पाऊस पडतो, पाऊस पडला नाही. लोक काय म्हणतात, देव चुकला ना. म्हणजे माणूस एवढा हुशार, देवाची चूक काढतो. विठाला
म्हणून हे बदल आहे. सृष्टी त्याच्या नियमाप्रमाणे तो बरोबर चालवतो, त्याचं नाव आहे ईश्वर. तो या सर्वांचा स्वामी आहे, सत्ताधारी मालक आहे. आणि त्याच्या मनोगतानुसार वागणं आपलं कर्तव्य आहे. आपलं स्वकर्तव्य काय आहे की त्याच्या आता ईश्वराचं काय मनोगत आहे आपल्याला कळणार नाही, बरोबर आहे. पण मग ते ईश्वराला माहिती आहे ना, सर्वज्ञ, त्याला माहिती आहे आपलं मनोगत काय. त्याने लिहून ठेवलं, ज्याला संविधान म्हणतात ना. सहयज्ञ प्रजा सृष्टवा पूर्वाच प्रजापती अनेन प्रसवेश्यत मेषो स्पृष्टका मधु. वेदाने जे संविधान निर्माण केलं आहे, श्रुती स्मृती मवई आज्ञा भगवान सांगतो. तदुल्लंघया वर्तते आत्म्याच्छेदे मम द्वेषी भक्तोपि न वैष्णवा. विठ्ठला त्या स्वामीच्या ईश्वराच्या मनोगतानुसार वागणं आपलं कर्तव्य आहे, स्वधर्म आहे. अगा जया जे स्वहित तेची ईश्वराचे ते केलिया निभ्रांत सापडेनाची तू. स्वधर्माचं अनुष्ठान करणं असा ईश्वर मानणं लक्षात घ्या. स्वधर्माचा त्याग करून सृष्टी चालेल का? आपण थोडक्यात बघा. आता सूर्य रोज उदयाला येतो, ताप देतो, स्वधर्म आहे, तिने सोडला. सूर्याने ठरवून उद्यापासून तापच देत आहे, सृष्टी चालेल? अरे सूर्य ताप देतो म्हणून त्या समुद्राचे बाष्पीभवन होतो, म्हणून पाऊस पडतो, ही जी प्रक्रिया चालते त्याचा स्वधर्म सोडतो का तो? चंद्र काय करतो? एक बाजूने प्रकाश देतो, दुसरी बाजू काय चंद्राची? या वनौषधीचा आपला खातो जे अन्न ते भरण पोषण कोण करतो? दामाविषय भूतानी कार्याले मोजसा उष्णामे औषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मकः. हे अन्न तयार होतं. कसं तयार होतं? आपण द्राक्ष बागायतदार शेतकरी, आपण काय होतो? आता त्याला शुगर सुटली होती, आली कुठून? कांद्यामध्ये कडूपणा आला कुठून? वनौषधी, हे औषधी तयार होतात. भगवान सांगतो मी म्हणजे चंद्र हे सरोवर आहे, त्याचे किरण रूपी पाठ, आणि त्याला जसे पाहिजे त्याचे देतो, आणि प्रत्येकाचं भरण पोषण मी करतो. आपलं भरण पोषण कोण करतं? भरण पोषण करणारा विश्वभर तो ईश्वर, तो मानणं लक्षात घ्या. आणि म्हणून त्याचं काज म्हणजे त्याची भक्ती करणं आपलं कर्तव्य, हा आपला स्वधर्म आहे. दिवस न पुरे आपल्याकडे पाहिजे. आपल्याला प्रपंच करायला रात्रंदिवस पुरत नाही. दिवस रात्र चालू काय प्रपंच, रात्रंदिवस न पुरे. आणि दुसरी बाजू त्यांच्याकडे लावायचे कुटुंबी समाधान न पुरे. कुटुंबातही समाधान नाही. हीच त्यांनी जर म्हटलं असतं ना बरं आम्ही समाधानी तरी ठीक होतं, अडचण याची अशीच आहे. कुटुंबी समाधान न पुरे, मग त्याचा परिणाम एवढा मनुष्य देहात आला. दुर्लभ दर्शन ईश्वराची दर महिन्याला वारी नाही जमत, बायको येऊ देत नाही. पंढरपूरची आषाढी वारी कधी नाही. देवधर्म सांदी पडले असं सगळं लक्षात घ्या. तुम्ही बघा प्रपंचामध्ये, मला तत्व सांगायचे, कोणाची निंदा नाही करायची. आपण बघा प्रपंचामध्ये प्रपंचाची सुधारणा करण्यात बायका पोरांची सुधारणा, अन्न वस्त्र निवारा जागे याच्यातच आपलं इथं चालले देण्यानं. तुम्ही बघा एखादी ती नथ केली त्याच्या बायकोने, ती नथ तिला एवढी आवडली की तिला एवढा अभिमान, ती गावात सगळीकडे ती नथ घालून मिळवत जाऊ लागली. बघा नथ बघा काय सोनारबाचे काय उपकार आहे, कशा पद्धतीने नथ केली सगळीकडे. गावात नेमके होते साधू, साधूकडे गेले. आता साधूकडे जायचं काम नाही, पण गेली बाकीच्या लोकांकडे गेली, ठीक आहे. साधू मला सांगायला लागले बघा सोनारबाचे काय उपकार आहे, कशा पद्धतीने नथ कोणी खडा बघा कसा बरोबर लावलाय, सगळे लोक इथे स्तुती करतायत. आता ते साधूच होते. नाही बाई मला तुला प्रश्न विचार, ही जी नथ केली त्याच्यामध्ये जे सोनं आहे कोणी दिलं? म्हणजे आम्हीच दिलं. मोती खडा तुझाच. बरं हे करून दिलं, काही सेवा म्हणून दिली त्याला? असं कसं? ज्या मनाची कला त्या मनाची कर्णावळ दिली आहे त्याला. म्हणजे सोनं तुझं, मोती तुझा, खडा तुझा, कर्णावळ पण दिली. एवढं करून तू त्या सोनाराचे गुणगान करते. मला सांग, ही नथ जिथे घातली ते नाग जर देवाने दिलं नसतं, हा कुठे घातली असती? दिले इंद्रिय हात पाय ज्यांनी दिलंय त्याचं काच त्याच्या मनोगतानुसार वागणं हेच आपलं कर्तव्य ना. कोणी दिलंय? म्हणून स्वामी काच
ईश्वराची भजन भक्ती करणं मनुष्य देहात आला आपला पहिलं स्वकर्तव्य आहे. आता स्वामी शब्दाचा दुसरा अर्थ थोडक्यामध्ये घड्याळ फार पुढे चाललंय लक्षात घ्या की स्वामी म्हणजे राजा. त्याला स्वामी म्हणतात ना. राजा हा ईश्वर विभूती ईश्वराचा अंश असतो. पण कोणता राजा? त्याच्यात एक प्रश्न दिलाय. जो धर्मज्ञानाचा पक्ष धरीत या तो राजा. विठला धर्माचा पक्ष आहे ज्ञानाचा पक्ष घेतो असा जो राजा आहे तो ईश्वराचा विभूती आहे. आणि ते राजकार्य करणं राजाच्या मनोगतानुसार वागणं वागवच लागतं का नाही. पुष्कळ आता हे कायदे काढून म्हणजे काय राजात नाही. आपण रस्त्याने गाडी चालवताना उजव्या वाटेत चालता येतं का? लगेच पोलीस आडवे समजा ते कुठून चालत चाल दंड माहित नव्हतं चालेल म्हटलं कायद्याला आज्ञा नाही म्हटलेलं चालत नाही. हीच तर राज आज्ञा. राज आज्ञेचं परिपालन करणं काय आहे? स्वामी का मग अशी सांगितलं हेची विष्णू देवाचीच पूजा आहे. राजकार्य करणं राजाच्या मनोगतानुसार वागणं प्रत्येक देशवासियाचं ते महत्व आहे. आता लोकशाहीत राजाच राहिले नाही. ही पूर्वीची आपली पद्धती होती लक्षात घ्या. आता शिवाजी महाराज होऊन गेले त्यांच्या मनोगतानुसार जर आपण वागलं तर हीच देवाची पूजा. राजा तसाच पाहिजे. आता लोक जिथे राजे आहेत ही लोकशाही तसं नाही विषय पण तरी सुद्धा ते पाळावंच लागतं का? स्वामी शब्दाचा तिसरा अर्थ थोडक्यात मी पुढे जातो लक्षात घ्या. स्वामी शब्दाचा तिसरा अर्थ व्यवहाराच्या दृष्टीने आता हे परमात्माचा भाग सांगून जातो. व्यवहाराच्या दृष्टीने आपण ज्याच्याकडे नोकरी करतो जो आपला मालक आहे तो सुद्धा कोण आपला स्वामीच आहे. ज्याच्याकडे नोकरी करतो आणि त्याच्यामुळे आपलं प्रपंच आपलं उदरनिर्वाह ज्याच्यामुळे होतं ना त्याच्या मनोगतानुसार वागणं ही सुद्धा देवाची पूजा आपलं स्वकर्तव्य आहे. कितीतरी मी पाहिलेले आहेत माणसं तिथे नोकरीत काम करतात ना तिथे गेले की त्या व्यक्तीला पाहिजे का नमस्कार करून त्यांना म्हटलं एवढी मोठी तुम्ही इथे ऑफिसर कसे का पाया पडतात खुर्चीला अहो म्हणाले याच्यावर माझं उदरभरण होतं लक्षात घ्या. म्हणून म्हणजे असे खरंच बुद्धी जर असली हे संपन्न बोलण्याचे भांडणं होतील का? वारकरी माळ घालताना जे नियम आहेत ना पुष्कळ आहेत ना एकादशी वगैरे ते नाही सांगतात. माळ घालायचे तर हेच आहे हे वारकऱ्याचा नियम आहे. साधा व्यवहार करणं काम जिथे नोकरी करतो त्याच्या मनोगतानुसार वागणं ही सुद्धा देवाची पूजाच आहे ना. त्याला व्यवहारात स्वामी म्हणतात. स्वामी का पुढे दिले गुरु भक्ती. गुरुंचं महत्व अनन्य साधन आपल्याला ज्ञात आहे. गुरु काय करतात? ज्ञानदान. गुरु देच ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान. ज्ञान कशासाठी पाहिजे? आपण अज्ञानी आहोत. अज्ञान म्हणजे स्वरूपाचं विस्मरण झालंय. आपुला आपण पाया विसरू जो धनंजया त्याची रूप जया अज्ञानासी. आणि ते ज्ञानदान श्री गुरु करतात. कारण देवाला विसरलो म्हणून जन्म मरणाच्या भ्रांतीत अटकलो. उद्या देवाचं स्मरण झालं की ही भ्रांती जाणार आहे. कारण एक नियम आहे ज्याच्या अज्ञानाने जे भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतो. देवाच्या अज्ञानाने भासलंय. आता गुरुंची सेवा रामचंद्र प्रभूंचं उदाहरण स्वतः महाविष्णूचे अवतार पण मग वशिष्ठ ऋषीने शरण गेलेच केलं. काही गरज आहे? भगवंताचं उदाहरण तेच दिलं. सांगलीपणे ऋषींकडे कशासाठी केलं? देव म्हणे तरलो निवृत्तीने सांगताय निश्चयाने सांगताय. आता उतरलो गुरु कृपे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांची कृपा ज्ञान गुणगंभीर ज्ञानदेवा नादरी पण कधी निवृत्तीने दिले. आपण विचार करा देवी स्वतः महाविष्णूचे अवतार काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास म्हणे निवृत्ती दास अवधारी. कशासाठी? स्वतः महाविष्णूंचे अवतार असून सद्गुरूंना शरण गेले. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. गुरुची सेवा उलट त्यांना रोखून राहिली. माझ्या गुरुंची सेवा नाही परिणा हे गरजे स्वतंत्र आपण चिंतन करा. गुरुभक्तीचं महात्म्य गुरुभक्ती करायची कशी. संसारी माणसाला मोठा अवघडे नव्हे गुरुदास्य संसार या. देवाची पूजा करणं सोपं आहे. देवाच्या पूजेला गार पाणी घाला गरम पाणी घाला देवाचं काही म्हणणं आहे का? गुरुची आंघोळ घालायची सेवा करायची. थोडं गरम झालं तरी बिघडतंय. स्वयंपाक तिखट झाला तरी अवघड आहे सोपं नाही आहे. बोलता वाटी सोपी. गुरुभक्ती आचार्य उपासनम ज्ञानेश्वर महाराजांनी दिली आहे. गुरुंना सर्व समर्पण म्हणजे काया वाचा मन समर्पण. समर्पण म्हणजे व्यवहारात आपण दान म्हणतो. राजस तापस दान सोडून द्या सात्विक दान. दातव्यमिती यद्दानं दीयते उपकारिणी देशे कालेच पात्रेच तद्दानं. सात्विक हे दान आहे ना. दान म्हणजे किती? मिळवलेल्या संपत्तीत काही अंश काही भाग समजा 10% धनाची शुद्धी करायची 10% दान करा. गुरुंना असं दान नाही. गुरुंना समर्पण म्हणतात. काया वाचा मन काय आहे वाक्याचं लक्ष दे ना. समर्पण पाहिजे. नुसतं काही टक्के नाही द्यायचं गुरुंना. हे सर्व आता सर्व गुरुंना समर्पण केल्यानंतर गंमत आहे. गुरु काय सांगतात? हे माझं म्हणून सांभाळ. आपलं तादात्म्य नाही ठेवायचं. गुरुभक्ती फार अवघड आहे. अशी गुरुभक्ती करणं हेची विष्णूची महापूजा. हे आपलं स्वकर्तव्य आहे. स्वतः
गुरुभक्ती पुढे दिलाय पितृवचन. आता पितृवचनामध्ये अध्यारूत असं आहे मातृवचन. पण मातृवचन आणि पितृवचन परिपालन करणं मुलांचं कर्तव्य आहे. मातेची शक्ती फार आहे ना. मातो परमदैवतम. आपण जे जगलोय आपलं जे आपण म्हणजे माणसंच नाही पशु पक्षी सगळे कशावर जगलोय मातेच्या प्रेमाच्या उभेवर. लक्षात घ्या तिने जर लहानपणी टाकून दिला असता ती काय करते संरक्षण संवर्धन आणि सुसंस्कार करते. मातेचे फार मोठे उपकार आहेत लक्षात घ्या. भारतीय संस्कृतीचं हे आता यत्र नार्यस्तु पूज्यते रमंती तत्र देवता. भारतीय संस्कृती हल्लीचा काळ मोठा विचित्र होत चालला. काय त्या माता मौलीचं महत्व तुम्ही बघा ना. विश्वमाता किती 2-3 सांगतो किती सांगणार आहे. जिजाऊ माता विश्वमाता म्हणण्याच्या योग्यतेच्या शिवाजी महाराज निर्माण केले. शिवाजी महाराज झालेच नसते तर आज कीर्तन झालं असतं का विचार. त्या मातेचं वैभव आहे. विश्वमाता आहे. गुरु सामर्थ्याने संपन्न. कोण माता आहे मदालसा आहे. अशी कोणती माता तुम्ही लक्षात घ्या. पाळण्यामध्ये तो उपदेश केलाय. दातृत्व शक्ती अहिल्यादेवी आहे. सुरत्व शक्ती झाशीची राणी. किती मातेचे उपकार आहेत लक्षात घ्या. ज्या मातेच्या शक्तीवर आपलं भरण पोषण होतोय जगलोय लहानपणापासून वाढलंय तिचे उपकार आहे. तिचं वचन परिपालन करणं आपलं कर्तव्य आहे. तिचं वचन ऐकलं नाही बहिरा का झालो त्याचं कारण दिलंय ना. शिवाय संत कीर्ती शेवणी माता माऊली शब्द नाही दिला. भागवतीचं वचन ऐकलं नाही दुर्लक्ष करून गेलो बहिरा होतो. लक्षात घ्या मुलाचं कर्तव्य आहे. मातृवचन आध्यात्मिक आहे. पितृवचन आई वडिलांची सेवा करणं. देव गुणायत होतो काय संप्रदायाचं वैभव आई वडिलांची सेवा करणं. वडिलांचं वचन आता हल्लीचा काळ मोठा विजय. आई वडिलांची सेवा कोणी मागत नाही म्हणून तो वृद्धाश्रम आहे. आणि वृद्धाश्रम निर्माण होतात हिंदूंमध्ये का मुसलमानामध्ये आपण चिंतन करा. संतांनी एवढे विचार कंठरावाने सांगितले पण आपल्या समाजाचे वृद्धाश्रम आहे. म्हणून वडिलांचं आता माझा घडलेला प्रसंग सांगतो. नाव नाही सांगत. आमचेच गुरुबंधू आश्रमात पाठाला शिकायला यायचे. शिकले पूर्वी माझ्या आधी शिकले. मी गेल्या 1 वर्ष वगैरे ते होते बघा. ते मी असताना मग नंतर त्यांचे वडील आणि ते गुरुबंधू आश्रमात आले. तर त्याच्या वडिलांची तक्रार होती. हा माझा मुलगा महाराज तुमच्याकडे मी शिकायला ठेवला होता वगैरे वगैरे सर्व. त्याचं सार मला फक्त सांगायचं. हा माझ्याशी नीट वागत नाही म्हणले. माझ्याशी भांडतो. हे चांगलं आहे का म्हणले. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगू तुमच्याकडे मुलगा ठेवला ज्ञानेश्वरी विचार सागर शिकवलं हेच का म्हणते त्याचं फळ. आता ते काय काय अवघड आहे. ठीक आहे मग महाराजांनी त्या मुलाला बोलून घेतलं. वडील नव्हते काय रे बाबा हे वडिलांची अशी तक्रार काय म्हणले. खरंच आहे एवढा इथे आम्हाला आजपर्यंत दिला. माझ्या आईला मारायची पण येते. दुष्ट वागणूक दिली यांनी. यांच्याशी असंच वागलं पाहिजे. मग महाराजांनी पुष्कळ उपदेश केला. अरे बाळा तुझं जे घडलंय संवर्धन घडले त्यांची उपकार आहे. लहानाचा मोठा पुष्कळ पाहिजे वडिलांच्या सेवेचं होतं. मग त्याच्या मतामध्ये परिवर्तन झालं. 6 महिन्याने तेच वडील आले महाराजांना सांगायला महाराज तुम्ही उपदेश केला बरं झालं. माझ्या आईने जेवढं प्रेम दिलं नाही ना तेवढा माझा मुलगा प्रेम देतो. म्हणजे हा जो वृत्तीमध्ये झालेला जो परिवर्तन पितृवचन सगळ्यात मोठं उदाहरण रामचंद्र प्रभूंचे आदर्श. सर्व क्षेत्रामध्ये आदर्श आहे रामचंद्र प्रभू. लक्षात घ्या कोणत्या क्षेत्रात आदर्श नाही आहे की मुलगा कसा असावा कोणासारखा. म्हणजे आदर्श पुत्र कोण आहे रामचंद्र प्रभू. भाऊ कसा असावा. आदर्श बंधू आदर्श पत्नी आदर्श शत्रू.
त्या याचा रावणाचा मुलगा काय तो त्याचं मरण झालं हा? इंद्रजीत त्याचं प्रेम वानरांना थोडं राग होता पण काय केलं नाही म्हणजे आपलं शत्रुत्व संपलं पुन्हा दिले आदर्श सखा मित्र सर्वच आदर्श यांच्या जीवनामध्ये आहे त्यांचं उदाहरण आहे वचन कोणी दिलं राजा दशरथ कोणाला दिलं त्यांच्या पत्नीला आणि भोगते कोण वनवासाला कोण चालते हा काय कारण ज्येष्ठ पुत्र आहे परंपरेने अधिकार आहे गादीवर यांनी बसायचं पितृवचन संपला विषय भरत आला तिथे आता तेव्हा नव्हता रामचंद्र प्रभू वनवासाला गेले आईला आलं त्याला समजलं आईला म्हणलं तू आई आहे का वैरणी आहे माता ना तू वैरणी आहेस का असं कसं करू शकते रामचंद्र प्रभूला कसं काय होणार मग ते निघाला रामचंद्र प्रभूंना भेटायला सर्व सैन्य घेऊनच निघाला तो संवाद आहे पुष्कळ आपलं काही रामायण चाललेलं नाही आपल्याला रामायण कोणी येते नाही रामायणाचं प्रत्येक दृष्टांत फक्त सांगायचंय तो झालेला संवाद आपण बघा कारण असं भरत कसा होता भरत 100 वेळा विचार करायचा मग पाऊल टाकायचा स्वभाव आहे प्रत्येकाचा आणि लक्ष्मण याच्या उलट विचार न करता जो पाऊल टाकतो तो लक्ष्मण समोरून भरत येतो एवढं सैन्य घेऊन येतोय म्हटल्यावर लगेच धनुष्यबाण काढलं लक्ष्मण हे बा म्हणे वनवासाला निघालो इथे राहू देत नाही आता शिरत येत रामचंद्र प्रभू नारायण शांतवेच येतोय ना नाही सैन्य घेऊन मारायला आला था म्हटले वाद भरत आराम झालेला तो संवाद त्याच्यातलं सूत्र फक्त सांगतो भरत काय मला रामचंद्र प्रभूला आपल्या घरात परंपरा काय जो ज्येष्ठ आहे मोठा आहे त्याने घालून बसा तुम्ही मोठे आहात तुम्ही घालून बसा रामचंद्र प्रभू म्हणाले हे बघ जरी असं असलं तरी आई वडिलांनी तुला गादी दिली आता अधिकाराने कोण मोठा आहे तू तुझं काम आहे बरं ठीक आहे आता हे राज्य मला मिळालंय का आई वडिलांकडून याचा मालक मी आहे ना मी तुम्हाला देतो ना तुम्ही राज्य करा रामचंद्र प्रभू काय म्हणे तू देणारा कोण तू सांभाळणं हे भूषण आहे तुम्हाला दान घेणं हे भूषण नाही आहे तिसरा मुद्दा मांडला अरे तू जर विष्णूचा अवतार आहेस देव अवतार आहेस वचन कोणी दिलं कोणाला दिलं परिपालक तुला काय संबंध रामचंद्र प्रभू म्हणाले हे बघ देव अवतार म्हणून पण माझं कर्तव्य आहे का बरं देव अवतार मी अवतार कशासाठी येतो आल्यावर काय कार्य करतो पुष्कळ यादे ना परित्राणा हे साधू साधूंचं परिरक्षण सत्यवचनी राजा सत्य रूप बोलणारा राजा दशरथ आणि त्याचं वचन पाळणं देव अवतार म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे रामचंद्र प्रभूंचा आदर्श करेल ते जर त्यांच्या वडिलांचं वचन परिपालन करतात तर आपलं काय कर्तव्य आहे आपण सुद्धा करणं तर रामाच्या पुढे गेलो आपण आई वडिलांचं वचन परिपालन करणं हे स्वकर्तव्य स्वधर्म आहे आणि पुढचं आहे सेवा पती पतीची सेवा आता माघ महिना 4 महिने आहेत ना काय वट सावित्री या सौभाग्यवती बाय ते वडाची पूजा करतात गुरुजी सांगतात या हातात पाणी म्हणा जन्मजन्मी 7 जन्मी हाच पती मिळू आता इलाजाने नाईलाजाने म्हणतात मनात म्हणतात ह्या जन्मी मिळाला पुन्हा याचं तोड पाहिलं नाही काय पती सेवा आहे का त्या पतीला देव समजून आता मोठी अडचण आहे पतीची सेवा ही विष्णूची पूजा आता कोणी म्हणेल त्या बाईने पतीला देव समजायचं मग येणे त्याला लक्ष्मी म्हणाल काय अर्थ आहे म्हणा लक्षात ठेवा आता हल्ली पती पत्नी भाव राहिले किती अवघड होत चाललंय हे आपली जी परंपरा ना गृहस्थाश्रम ज्याला म्हणतात हे संपुष्ट देते परदेशात तर काय अवस्था आहे पती पत्नी भाव काय म्हणतात लिव्ह अँड रिलेशन म्हणजे काय यूज अँड थ्रो गृहस्थाश्रम तरी राहिलाय का काय भावना होत जाते लक्षात घ्या भारतामध्ये सुद्धा हे दोन राहिले अवघड आहे पती पत्नीची भावना काय आदर्श गृहस्थ आश्रम 40 आश्रम ज्याच्यावर राहतात कसा राहिला पाहिजे पती पत्नी मधला भाव काही आता रिलेशन नातं राहिलं नाही अवघड होत चालले दिवसेंदिवस आणि त्या काळात आपण सांगतोय महाराजांचं वचन सेवा पती पतीची सेवा लक्षात घ्या पती नाही स्वकर्तव्य पत्नी नाही स्वकर्तव्य पतीचं सुद्धा स्वकर्तव्य आहे तिने सुद्धा आपण लग्न करतो संस्कार आता मुळात लग्न हे संस्कार आहे हेच आपल्या डोक्यात राहिलेलं नाच गाणं कपडे लत्ते दागिने घालणं हेच लग्न समजतं मुहूर्त काढायचा म्हणून काढला जातो मुहूर्तावर लग्न लागत नाही त्याचे जे अनेक परिणाम आहे ना तुम्ही बघा लग्न ठरणं किती अवघड आहे आणि घटस्फोट घेणं किती केस चालले का असं होतं किती कारण आपण पाहतो का हे पतीचं संस्कारात मला सांगायचं काय होतं पाणी घेऊन सांगतो धर्मेण अर्थेच मोक्षे कामे नातीचरामी
धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थात माझ्या धर्मपत्नीला मी सोडणार नाही. म्हणजे धर्मशास्त्राने ज्या पतीवर जबाबदारी आहे, तुझी जी पत्नी आहे ना, तिचं अन्न वस्त्र निवारा लज्जा संरक्षण सरते शेवटी मोक्ष प्राप्त करून देणं धर्मशास्त्राने पतीवर जबाबदारी, ते त्याचं कर्तव्य आहे. आणि तसंच पत्नीचं कर्तव्य आहे. त्या बायका इकडे तिकडे देवाची पूजा करतात, घरी नवरा पाणी मागतो ते द्यायला पडले, मग काय उपयोग आहे? अवघड आहे. लक्षात घ्या, ते तत्व समजलं पाहिजे. प्रत्येकाला स्वकर्तव्य आहे. पतीचं कर्तव्य आहे काय आहे? पत्नीविषयी पत्नीचं कर्तव्य आहे. पतिव्रता त्याला पतीच्या मता अनुसरवानी पती. पती कोण आहे? तिचा स्वामीच आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी दिले, लक्षात घ्या, स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परम स्वामी काच करणं. मारुतीराजाचं उदाहरण आहे, सेवापती तिची सेवा करणं. आता गंमत काय झाली, अडचण का बरं आली, भांडण का होतं, याचं वर्म लक्षात घ्या. भारतीय संस्कृतीमध्ये हे आपलं कर्तव्य म्हणून सांगितलं आणि स्वकर्तव्य केलं ना, विश्वासाचे प्रेमाचे मित्रत्वाचे संबंध निर्माण होतात. स्वकर्तव्याचं अनुष्ठान समजून केलं तर. अडचण काय झाली, इंग्रजांनी जे आपल्यावर राज्य केलं, त्यांच्या राज्यवटीचा परिणाम, मॅकडॉनी निर्माण केलेली शिक्षण पद्धती, त्याचा जो काही परिणाम झाला ना, त्याच्यामध्ये काय केलं इंग्रजांनी, आपलं जे स्वकर्तव्य म्हणत होतं ना, इंग्रजांनी तिथे शब्द आणून ठेवला हक्क. स्वकर्तव्याची जागा हक्काने घेतली की भांडण. तुम्ही बघा, त्या मालकाने नोकराचं परिपालन करणं त्याचं कर्तव्य. नोकराने मालकाची सेवा करणं त्याचं कर्तव्य आहे. मुलाने आई वडिलांचं वचन परिपालन करणं कर्तव्य आहे. वडिलांनी मुलाचं परिपालन करणं कर्तव्य आहे. पत्नीने पतीची सेवा करणं कर्तव्य आहे. पतीने पतीची त्याला सांगितले नियमाप्रमाणे करणं हे त्याचं कर्तव्य आहे. ईश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली, सर्व प्राणी मात्रांचं भरण पोषण परिपालन करणं ईश्वराचं कर्तव्य आहे. आणि त्या ईश्वराचं भजन करणं हे आपलं उलट करून बघा. आता कर्तव्य जिथे जिथे वापरलं तिथे हक्क म्हणा. नोकर म्हणायला लागले, मालकाला एवढा नफा झाला, आम्ही काम करतो म्हणून झाला ना, त्याच्या नफ्यामध्ये आम्ही भागीदार मदीदार घेणं म्हणजे हक्क काय? आमचं कर्तव्य हक्कच आहे. मालक जर म्हणायला लागला, पगार देतो यांना राबवून देणं माझा हक्कच आहे. मुलगा म्हणायला लागला, काय दिलं बापाने इस्टेट, त्याच्या इस्टेट देतो आमचा हक्कच आहे. बायको म्हणायला लागली, नवऱ्याच्या याच्यात सर्व याच्यात माझं काय आहे? मुलगी म्हणतात ना, हक्कच आहे. झालं, कर्तव्याची जागा हक्काने घेतली की भांडण आहे. आणि तेच कर्तव्य म्हणून समजलं तर तीच देवाची पूजा आहे. महाराज सांगता अभंगाच्या दुसऱ्या अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. तर मी अनुभव का म्हणतो? खंडारकरांची गाथा साखरे महाराजांची गाथा, देवडीकरांची 3 गाथेमध्ये अनुभव हा पाठ. बाकी 2 गाथा बघितले त्याच्यात अनुभव हा पाठ. आता त्या दोन्हीचाही काय अर्थ आहे? पाठभेदांचा पुढच्या घालण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराज म्हणतात हेची विष्णूची महापूजा, हीच जगाराने सांगतायत स्वकर्तव्याचं अनुष्ठान, हीच देवाची. आता पूजा कशाला म्हणतात देवाची? पूजा म्हणजे काय? ज्याच्याने ईश्वर प्रसन्न होतो. पूजेचे प्रकार पुष्कळ, वेदामध्ये अनेक प्रकाराने पूजा, कितीतरी पूजा आहे. मूर्ती पूजा आहे, धर्मपूजा, कर्मपूजा, वर्मपूजा, सहज पूजा, परापूजा, यादीच्या यादी आहे. आज केलेली वास्तुपूजा काय आहे? हेची विष्णूची महापूजा, देवाची पूजा म्हणून केली ना आपण. हे ईश्वराला सोडून काय? तुम्ही बघा, ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे. दगडाची जरी आपण पूजा केली ईश्वर समोर तुम्हाला मिळेल.
देवालाच प्राप्त होईल ना. हा भाव आहे, त्याच्या वीज अनुभव हा जर पाठ घेतला आपण तर याच्यापेक्षा देवाच्या पूजेचा दुसरा प्रकार नाही. अनुभव म्हणजे दुसरा प्रकार नाही. आता षोडशोपचारी पूजा आहे, वास्तूची पूजा आहे, मूर्तीची पूजा आहे. समजा ही पण नाही करता आली आपल्याला. आता नाही काही संपन्नता लागते व्यावहारिक गोष्टी करायला, हे नाही करता आलं. हे सांगितलं काय कर, वारकरी आहे ना, एक कर. सगळे जीव परमेश्वराच्या, कोणाचाही द्वेष मत्सर करू नको. बस एवढं जरी केलं, कोणाही देवाचा घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर. ही वर्म पूजा आहे देव, बाकी काही लागत नाही ना. मन अर्पण कर, काही करू नको. अवघ्या उपचारा, बाकीचे उपचार पण नाही. मानस पूजा कितीतरी प्रकार आहे ना. इथे आज जी पूजा सांगतात ना, स्वकर्तव्याचा अनुष्ठान, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही पूजा, विष्णूच्या पूजेचा दुसरा प्रकारच नाही. आता दुसरा पाठ अनुभव हा जर पाठ घेतला, अनुभव नाही तुझा, अनुभवा जरी पाठ घेतला त्या दृष्टीने चिंतन असेल. अनुभवाच्या दृष्टीने बघा, स्वामी म्हणजे ईश्वर, गुरु, आई, वडील, पती, हे अनुभवाच्या दृष्टीने देवस्वरूपच आहे. चैतन्याची व्याप्ती त्यांच्यात आहे की नाही सर्वत्र. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनिचैव शपाके च पंडिता समदर्शन. समदर्शन ज्याला म्हणतात. सगळीकडे ओतप्रोत चैतन्याची व्याप्ती. हे सर्व कोण आहे? देवाचेच आऊट शरणून पूजा करणं हेची म्हणजे याच्यात समज आहे. चैतन्य सर्वत्र व्याप्त आहे, लक्षात घ्या. यांच्यात भेद नाही. आता हल्लीचा काळ एवढा विचित्र होत चालला. भेदाभेद हे शास्त्रातले जे शब्द आहे ना संतांची, नको तिथे वापर करून त्या शब्दांना कलंकित करून टाक. सहज पडतात भेदाभेद पाहिजे. अरे संत काय सांगताय, शास्त्र काय सांगताय, कुठे भेद पाळा, कुठे अभेद पाळा. तत्व भेदही पाळलाच पाहिजे. तुम्ही बघा आता एवढी सृष्टी, आपण मनुष्याचा विचार करा, बाकीचाही जाऊ दे. मनुष्याचा विचार करा. आपले जे हातावर बोटावर ठसे असतात ते ज्योतिषांच्या भाषेत शंख चक्र पद्म काय सगळेच आपण गदाधारी विष्णूच लक्षात घ्या. त्याचेच अर्थ, त्याचेच अंश आहे. ते ठसे आहेत, त्यांच्या भाषेत ते बोलतात. मला सांगा, एवढे मनुष्य प्राणी कोणाच्या अंगठ्याचे बोटाचे ठसे एकमेकासारखे आहेत? किती भेद आहे, किती विचित्रता आहे. एवढा भेद आहे. बघा, नुसते अडाणे माणसाचा अंगठा नाहीये. हल्लीचे जे कागदपत्र, काही डॉक्युमेंट, वाटले पत्र आणतो ते ठसे घेतात. एका बोटाचे समाधान होत नाही त्यांचं, 10 बोटाचे घेतात. का? सही सारखी सही करता येईल, अक्षरासारखं अक्षर काढता येईल, पण याच्या ठशासारखं नाही. किती भेद आहे. तुम्ही बघा, ही सृष्टी का चालली आहे? यात वैषम्य गुण कर्म विभागाच्या. जर साम्य अवस्था होईल ना प्रकृतीत तर प्रलयच होतो. वैषम्य म्हणून सृष्टी टिकून आहे. गुणकर्मामध्ये वैषम्य, किती भेद कळला पाहिजे. भेद पाळावा लागतो ना. तुम्हाला सोप्या शब्दात सांगू, भेद ज्याला कळतो तो माणूस आणि भेद कळत नाही तो पशु. सोप्या करून अजून सोपं करून सांगू, नातं ज्याला कळतो तो माणूस आणि नातं कळत नाही तो पशु. एक स्त्री देह जर घेतला, स्त्री पिंड सगळं सारखं आहे ना. मग आपली आजी आहे, आत्या आहे, आई आहे, बहीण आहे, बायको आहे, स्त्री देह सगळीकडे सारखाच की नाही. मग आता समानता निर्माण करा. समानता निर्माण करायची म्हणजे काय? त्या सर्वांनी आपल्या पाया पडायचं, नाही तर आपण सर्वांच्या पाया पडायचं. समानता चालेल. आईला पाया पडून घ्यायचं आपल्या, मग आपण बायकोच्या पाया पडायचं. समानता पाहिजे ना. अरे भेद पाळला पाहिजे. आईच्या पाया पडलं पाहिजे, बायकोचं पाया पडून घेतलं पाहिजे. भेद पाळला पाहिजे. कुठे संत अभेद सांगताय, पण कुठे सांगताय? संत सांगताय, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मी वासुदेव दत्त होता, अहम ब्रह्मास्मी. मी कसा ब्रह्म असेल? आणि जिथे समानता सांगतात ना तिथे भेद पाळतात. मी कसा संबंध, मी कसा देव असेल, त्याचा माझा काय संबंध? म्हणजे जिथे साम्य सांगतात तिथे भेद पाळतो, आणि जिथे संत भेद पाळा सांगताय तिथे आपण अभेद करतो. साधं लग्नाचं उदाहरण घ्या. लग्न आता का होतं, कसं होतं, पुष्कळ आहे. कन्या वरेते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा पुनमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे. का लग्न होतं? कन्यावर येते रूपम, ते लग्न रूपवान पाहते. माता वित्तम, मुलीची आई काय होते, माझा जावई कसं का असणार, पैसे व्हायला पाहिजे. पिता श्रुतम, मुलीचा वडील होतो तो कसं का असणार, नाव डोकीत पाहिजे. बांधव हा पुनमिच्छन्ति, भाऊ बंद काय होता, चांगल्या कुळात गेली पाहिजे. आणि आपण वराडी गेलेलो मिष्टान्न, त्यांचं बोल्यावर का आठवणा अवघड आहे. जेवायला बसले, समजा साम्य निर्माण करायचं. आता जेवायला बसले नवरा बायको, आता ते जवळ पूर्वी
पूर्वी पाठ मांडायची, आता समजा खुर्ची मांडली. समजा कोणताही शब्द काय, शेजारी शेजारी नवरा बायको ते जेवायला गेलेले काही लोक भेट पाहता तुम्ही लागला, आम्ही पण आलो ना, मला नवरीच्या शेजारी जेवायला वाढायला पाहिजे, जमेल का? म्हणे समजलं असं साम्य असतं. साम्य कुठे असतं? जे स्वयंपाक केलाय ना, लाडू केले, त्यांनाही लाडू आणून तुला लाडू आणून, तिथे साम्य आहे. बासाहेबामध्ये भेद पाळलाच पाहिजे ना. गुरु शिष्याचा भेद पाळावाच लागतो. देव गुरु देव भक्तपणाचा भेद. तुम्ही बघा, महाराजाला दृष्टांत आणून दिला, दयाची अंगिनी घेता काढे दोन्ही, एका मुले दोन्ही पृथ्वीचे कुठे हिरा. तुका म्हणे तैसे संत आणि जन. आता तुम्ही गुरु होते, मला ज्ञानदान दिलं, इतके दिवस मी तुमची सेवा केली, भगवानच्या शब्दात गुरु भक्ती केली, तुमची पिशवी मी सांभाळली, आता उलट करायचं म्हटले तुम्ही माझी पिशवी सांभाळली, जमेल? अरे गुरु त्यांचा भेद पाळावाच लागेल. अनुभवाच्या दृष्टीने फक्त यांच्या देवत्व आहे, आणि हे समजून अनुभूतीच्या दृष्टीने ही जी विष्णूची महापूजा. आणखी एक महापूजा मनुष्य देहात आपल्याला वाणी मिळाली, माणसालाच मिळते वाणी, पुष्कळ आहे, देवाची ही विभूती आहे. बाकीच्या लोक प्राण्यांना वाणी नाही, चौऱ्याऐंशी लोकशाहीमध्ये माणसाला वाणी आहे, देवाची विभूती आहे. वाणीचं वापरायचं स्वातंत्र्य आहे. काय करायचं मला मतात, वाणी दिली आहे देवाने, फक्त वाणीने खरं बोलणं हीच देवाची पूजा आहे. सत्य बोले मुखे, सत्य बोले देवाची पूजेचं काय वर्म आहे? कर्तव्य काय? सत्य बोलणं. वाणीने आपली भारतीय संस्कृती आहे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम. भगवान सांगतात अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितं जयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तपोच्यते. ही देवाची पूजा आहे. वाणीने खरं बोलणं. एवढं जरी एक व्रत केलं आपण, दुसरं व्रत करण्याची गरज नाही. खरं बोलणं पण अवघड आहे ना खरं बोलणं. तुम्ही बघा, खरं बोलायचं काही व्यापारी असतात. अहो आम्ही व्यापारी, आम्ही कसं काय खरं बोलणार? व्यापारात खूप घडलेला प्रसंग सांगतो. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या काळात ते स्वतः कुमटी होते, म्हणजे सर्व व्यापाराचेच गुरु होते ते लक्षात. कुमटी लोक तिथे खूप व्यापारी, मोठमोठे श्रीमंत, काही सावकार. ते सर्व वारकरी झाले, एक सावकार वारकरी नव्हता झाला, सगळ्यात मानलो. त्या बाकीच्या सावकारांनी ठरवलं याला वारकरी करायचं. गेले गुरुजींकडे ठरवून दिलं. गुरुजी बघा आम्ही सगळे वारकरी, हाच आपला वारकरी आहे. गुरुजी म्हणाले काय मला तू काय वारकरी हो? अहो म्हणे मी सावकार व्यापारी आहे, व्यापारात खोटं बोलावं लागतं, माळ घातल्यावर कसं खोटं बोलावं? गुरुजी म्हणाले हा खरा वारकरी का बरं म्हणले? असे व्यापारामध्ये भयबा 4 आण्याची वस्तू आणली की 8 आण्याला सांगावं लागते विकायला, मग खोटं झालं ना. गुरुजी म्हणाले अरे खरं काय खोटं काय आधी समजून तर घे. खरं काय आहे? स्वस्त वस्तू महाग विकणं व्यापार म्हणतात, पण किती महाग विकावी याची जी मर्यादा दिली आहे, त्या मर्यादेत विकणं खोटं पण नाहीये. साखर विकतो 1 किलो म्हणजे 1 किलोच निघाली पाहिजे. 950 ग्रॅम निघालं तर मग ते खोट आहेत ना. 1 किलोला 1000 ग्रॅम निघाली. सोनं विकतो 5 ग्रॅम सोनं, 5 ग्रॅम तर 5च ग्रॅम निघालं, हे खरंच आहे ना. तेव्हा त्यांच्यात एखाद वाटणी झाली ती सावकारात. त्याच्यात त्या एक सावकार म्हणाला असं आहे, हा जो रुपया आहे ना म्हणे हा माझा आला पाहिजे वाटणीत. कारण पूर्वी ना तोळ्याला तो रुपयाचं वजन करायला वापरत. पूर्वीचा आपला रुपया बरोबर तोळ्याचा होता. ते वजन करताना काय 1 तोळा सोनं कशात मोजायचे तर 1 रुपया ठेवायचे, एवढं निश्चित होतं. पण 1 रुपया असा होता त्याचं वजन तोळ्यापेक्षा जास्त होत होतं. तो म्हणाले मला हा पाहिजे. का बरं? एवढं तोळ्यापेक्षा जास्त आहे म्हणजे काय करायचं? देताना वेगळं माप लावायचं, घेताना वेगळं. मग खरं नाही. कोणता रुपया कुठे वापरायचा? खरं म्हणजे काय? आता खरं कशाला म्हणावं? पुष्कळ आहे ना. व्यावहारिक सत्य काय? पारमार्थिक सत्य म्हणजे काय? जे त्रिकाला बाधित आहे, त्रिविध परिच्छेद रहित आहे, वेद सिद्ध पुष्कळ सत्याची व्याख्या. व्यावहारिक सत्य पाहतो ना. आई वडील सांगतात की नाही मुलाला बाळ लग्न कर. मुलगा होतो नाही करणार मी, लग्न करून कल्याण तुमचा हो म्हणजे आमचं कल्याण झालं. म्हणजे ही व्यावहारिक सत्य. वैवाहिक सत्य म्हणजे काय म्हणतात? हे बघ मुलगा म्हणतो अहो मी अजून तुझे कमवतो झालो, मी कसं काय लग्न करायचं? पुढची जबाबदारी काय? भरल्या घरात काय कमी म्हणाले? अन्नाबरोबर अन्न मिळेल, वस्त्राबरोबर वस्त्र, कर लग्न. आता तो मुलगा यांच्या वचनावर भरोसा देऊन लग्न करतो. वर्ष 2 वर्ष जाऊ दे, एखादा मुलगा होऊ दे. आई वडील काय म्हणतात? हे काही काम धंदा कर, नसेल ना
वेगळं हो. अहो तुम्ही सांगितलं ना लग्नाच्या आधी मी कुठे तयार होतो, कपड्यावर कपडे अन्नाबरोबर अन्न म्हणजे ते त्यावेळेसचं खरं हे आताच खरं म्हणजे कोणतं खरं याला म्हणतात वैवाहिक सत्य. खरंच बोलायचं ज्ञानेश्वर महाराजांचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. गीतार्थ का सांगू शकतो माझ्या सत्यवादाची तर वाचा केली बहुत कल्पना या फळाचे हे पात्र वाणीने खरं बोलतो. खरं बोलण्याचे दोन भाव आहेत. पहिला भाव असा देव जसा सत्य त्याचं नाव सत्य, सत्य साच खरे नाम विठोबाचे खरे. अखंड वाणीने देवाच्या नामाचं उच्चारण करणं हेची विष्णूची महापूजा. सत्य बोले म्हणजे वाणीने भगवत नाम चित्राशिवाय बोलण्याची नाही आता देवाला काही, हे जे विष्णूची महापूजा. सत्य शब्दाचा अर्थ नामचिंतन करणं पहिल्यांदा एक भाव. सत्य बोले मुखी व्यवहार दृष्टीने बघा वाणीने खरं बोलणं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरं बोलणाऱ्याची वाणी खरं होते, खोटं बोलणाऱ्याची नाही. वाणीने खरंच बोललं पाहिजे. आता आपण खरं बोलतो खोटं किती बोलतो पुष्कळ भाव आहे. वाणीने ज्ञानेश्वर महाराजांचं एवढं मोठं उदाहरण आहे. गीताचं सांगणं सोपं आहे कारण परत मराठीत सांगायचं का सांगितले अनेक कारण त्याच्यातील हे कारण वाणीने मी खरं बोललो. आपणही ते व्रत म्हणून केलं पाहिजे. मोठं उदाहरण ना धर्मराजाचं उदाहरण दिलं आहे की नाही. खरंच बोलायचं की नाही. राजा युधिष्ठिर धर्मराज कधी खोटं बोलले का. प्रसंग असा घडला गुरुदेव द्रोणाचार्याने प्रतिज्ञाच केली निष्पांडव पृथ्वी करी. भगवंतांनी युक्ती लावली. आता यांचं वचन यांची प्रतिज्ञा. त्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा, एका हत्तीचं नाव अश्वत्थामा. मुलावर त्यांचं प्रेम साहजिकच आहे म्हणजे आपण बातमी पसरून द्यायची अश्वत्थामा हता. आणि मग त्यांना ते समजलं आपला मुलगा असं समजलं त्यांचं सगळं धैर्य ढासळून जाईल. मग त्यांना आपण हरवू शकतो नाही तर हरवूनही शकणार त्यांना. मग काय करायला पाहिजे माहितीये. ही जर बातमी आपण पसरवली द्रोणाचार्य गुरु कोणालाही विचारायला जाणार नाही पण धर्मराजाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण शत्रू पक्षातला असं ते खरं बोलणार एवढा भरोसा होता. शत्रू पक्षातला असं हा खरं सांगेल. भगवंताने सर्व सूचना करून ठेवली ती येतील तुला म्हणायला अश्वत्थामा मेला का तू सांगायचं हो. तेव्हा अरे खोटं कसं बोलू मी खरं बोल. मग पांडव राहतील का काय म्हणे. देवानेच आयडिया दिली बरं का सर कल्पना काय अश्वत्थामा हात असं सांगायचं. पुढे हळूच बोलायचं नरोगा कुंजरो हत्ती मेला का माणूस हे मला माहिती हे हळू बोलायचं म्हणजे देवाने युक्ती सांगितली. बरं आता ते आले यांनी विचारलं धर्मराज हो अश्वत्थामा हाता म्हटले पण भगवंताने सांगितल्याप्रमाणे नरोगा कुंजरो बरं ते भीमाराज त्यांना सांगून ठेवलं होतं अश्वत्थामा हाता हा म्हटलं आपण ते नगाऱ्याने ढोल वाजवायचे नरोगा कुंजरो ऐकायलाच गेलं नाही पाहिजे. बस अश्वत्थामा हाता म्हटल्यावर यांनाच पुढच्या आली यांचं धैर्य. आता तुम्ही सांगा देवाने सांगितलं म्हणून पूर्ण खोटं बोललेले अर्ध सत्य बोलले. निजधामाला जाताना त्यांचा अंगठा गळून पडला. आपलं काय काय गळून पडेल चिंतन करा. किती खोटं बोलतो. सत्य बोले मुखे दुसरं व्रतच नाही करायचं. खरं बोलायचं वाणी. दुःखवे अनेकांच्या दुःखी दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं ही सुद्धा संतांची जाते लक्षात घ्या. संतांचं ते लक्षण आहे. आपलं ते साधन बनलं पाहिजे. आपणही कसं आपल्याला असं आहे दुसऱ्याला दुःख झालं की आनंद होतो. दुसऱ्याला सुख झालं की आपल्याला पोट सोडतं. का बरं पोट दुखतं नाही म्हणजे त्याच्या द्राक्षाला इम्पोर्ट करायचे एक्सपोर्ट एवढा भाव मिळाला माझे असे आणि त्याला सुख झालं तर याचं डोकं दुखतं. दुसऱ्याला दुःख झालं. एक ग्रस्त चौकात पेढे वाटत उभे होते. आता पेढे लोक काय वाटायचे घ्यायचे निघून जाय. एक जण म्हणाला नाही पेढे वाटतं ना कशाचं वाटतं ते सांगतं तुला काय करायचं घे नाही कशाचे पेढे वाटतं म्हणजे आमचा शेजारचा बाळा नापास झाला त्याची पेढे. दुसऱ्याला दुःख झालं की संतांची जात अशी आहे दुसऱ्याचं दुःख पाहत नाही. बोलत हे जन न देखवी डोळा येतो कळवळा. आणि दुसऱ्याला सुख झालं तुका म्हणे सुख परावी या सुखे अमृत हे दुःखी सर्व तसे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं आत्मोपम्य बुद्धी याला म्हणतात. ही देवाची पूजा काय आहे तुम्ही बघा. साधं सोपं एकच वाक्य सांगते जास्त नाही वेळ संपली. आपल्याबरोबर लोकांनी कसं वागावं आपल्याला वाटतं. लोकांनी आपल्याबरोबर कसं वागावं की लोकांनी आपल्याला फसू नये त्रास देऊ नये काही लबाडी करू नये निंदा करू नये का असं वाटतं का नाही. मग त्याला उपाय काय एकच उपाय आपण त्यांच्याशी तसं वागलं बस. यालाच म्हणतात आत्मोपम्य बुद्धी. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे बस. दुःख बी आणि कांच्या दुःखी. मग आपण दुसऱ्या दुःख द्यायचे तो देणार नाही. हेची विष्णूची महापूजा. मी आरोग्य सांगितलं हे कर्तव्य सांगितलं त्यावर काय सांगितलं आपला व्यवहार जो प्रतिज्ञापूर्वक होतो ना तीच फलीभूत आहे. हा सिद्धांत सांगितला आहे तो सिद्धांत अभंगाच्या शेवटच्या चरणात.
विषयात पार, विषयात पार, विषयात तुका म्हणे तेच फळ. आता पुन्हा हा पाठ तेच फळ आहे, त्याची नाही. आता ते महाराजांनी तुका म्हणे तेच फळ. मी आरंभी सांगितलं अगोदर गोष्टी प्रमाणात ज्ञाता होतो, ज्ञान होतो, निश्चय. ज्ञानेंद्रियात मग कर्मेंद्रियात मग क्रिया होते. आपली जी क्रिया होते त्याच्या पाठीमागे विचार निश्चय पाहिजे. तुम्ही बघा नानांना चाल म्हणायला सांगितले, पहिले त्यांचा निश्चय काय होता, नाही परत निश्चय करा, उठले का तेच फळ, जो निश्चय करा. क्रिया कर्मेंद्रियात येते, अगोदर निश्चय होतो आणि मग कर्मेंद्रियाकडून क्रिया घडते होते, म्हणून निश्चय विचार. तुम्ही बघा ना, आता बाबांनी घर बांधायचा निश्चय केला, मग अगोदर निश्चय नसेल कसं. आता सुद्धा माझं कीर्तन घ्यायचं ते निश्चय, मी ठरवलं कीर्तन आलो का नाही, निश्चय केला म्हणून अगोदर निश्चय केला म्हणून कीर्तन जे बोलतोय, काही शब्द सांगतोय, काही त्या शब्दाचा अगोदर निश्चय करावा लागतो. कीर्तन करायला म्हणजे अभ्यास करावा लागतो. अभ्यास निश्चय नसेल बोलता येईल, अवंतर बोलता येईल, अभंगाला धरून तत्व सांगता येईल. निश्चय पाहिजे ना कीर्तनकाराने बोलण्याच्या पाठीमागे. निश्चय नसेल ना, निष्कंप प्रवृत्ती होते व प्रपंचाचा परमार्थ. प्रवृत्ती कशी पाहिजे, निष्कंप पाहिजे. चरचर तर चाचरणं काही कामाचं नाही, प्रपंचातही नाही चाचरणं उपयोगाचं, परमार्थाचं नाही. निश्चय अगोदर निश्चय पाहिजे, तीच फलीभूत आहे. तुम्ही बघा साधं कीर्तन ठेवताय, तेव्हा येणार होते कीर्तनाला अमुक एक ग्रस्त समजा, तेव्हा येणार होते तुम्ही बाबांकडे का नाही आले, ठरलं होतं कीर्तनाचं. मग नाही म्हटलं, मग आता असं आहे महाराज आले वगैरे, मग चाल झाली की जाऊ म्हटलं. पण तोपर्यंत अर्ध झालं, मग आता जाऊन काय करायचं, म्हणजे काय झालं, निश्चय पक्का नाही, मग ती क्रिया होत नाही. आणि परमार्थातला कोणता निश्चय आहे लक्षात घ्या. आता आपण साधं व्यवहार वारकरी बघा, आपण वारकरी व्हायचं अगोदर निश्चय करायचा. मी वारकरी घरात मला घाली गंध नाही, वारकरी म्हणजे बस लोक काही म्हणून अगोदर निश्चय पक्का पाहिजे. या देहाचं जे वैभव देवाची होईन म्हणते ती होती, म्हणजे काय अगोदर निश्चय तर देव होशील. कुठेही निश्चय पाहिजे. आणि परमार्थाचा निश्चय असे गुरु उपदेश करतात, तू ब्रह्म आहे, तू देह नाही, तू जीव नाही, तू कोण आहेस, तत्वमसी. तसा निश्चय करणं, गुरुंनी जी आज्ञा केली असं म्हणतात. ज्ञान गुरुंचं जे व्यापक ज्ञान आहे, त्या ज्ञानाविषयी बोधाविषयी आपण प्रतिज्ञा करणं, हेच फलरूप पाहिजे. तसाच मी आहे, साहम सोहम अहम ब्रह्मास्मी, तसा निश्चय करणं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण व्यवहार करा, प्रपंच करा, परमार्थ करा. अगोदर निश्चय बलवान पक्का पाहिजे. आणि तसा निश्चय असेल मग ती फलीभूतताच हे महाराज सांगतात. मनुष्य देहात आल्यावर तो निश्चय करणं. मनुष्य देहात आलो, महाराष्ट्रात जन्मलेलं भाग्य, नाशिक जिल्ह्यात निवृत्तीनाथांची एवढं जवळ आहे, आपण निश्चय केला पाहिजे. निश्चय आले, निश्चय आल्यावर आपण वारकरी बनणं, गळ्यात माळ घालणे, वारी करणं. हे बघा, या अभंगात सांगितलेला प्रत्येकाचा निश्चय आहे, हीच पूजा आहे. काय स्वामी का आपण निश्चय केला की ईश्वराचं पूजन भक्ती करणं हेच त्याची जर पूजा, असा आपला निश्चय पाहिजे. परमार्थ करण्याचा गुरूंची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य, आपला निश्चय पाहिजे. खरं बोलणं वारकऱ्याने आपण निश्चय केला पाहिजे, हीच देवाची पूजा आहे, हीच खरी फलीभूतता असल्यामुळे निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेच बळ, हेचे विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगात चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरु साखरे महाराजांच्या आशीर्वादाने लक्षात घ्या, गुरु कृपेचंही एक वैभव आहे, निवृत्तीनाथांच्या कृपेचं वैभव. नाहीतर अभंगावर चिंतन करणं सोपं नाही. आणि हाच अर्थ सांगतो महाराजांच्या अभंग विश्वतोमुख आहे. सेवा करायला आपल्याला मिळाली, बाबांनी आज्ञा केली, त्यांचं कार्य त्यांनी केलेलं आहे. गृहस्थ आश्रमातले ते कर्तव्य आहे आणि गरज पण आहे अन्न वस्त्र निवाराची. त्या पद्धतीने त्यांच्याकडून ती वास्तू बांधली गेली. अगोदर त्याला इमारत म्हणतात, आता इमारत नाही पडत, वास्तू पूजन झाल्यावर ती वास्तू घर आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला जे नावं दिली त्याचं कारणच आहे. त्याच्यानंतर त्याचं पूजन झालं ती त्या पद्धतीने सुखानं कारणीभूत व्हावी आणि होईलच. त्यानिमित्ताने शास्त्राप्रमाणे वास्तुपूजन झालंय, नवचंडी झाली, भागवत कथा झाली, संकीर्तन झाले, अन्नदान झाले. म्हणजे जे जे करायचं होतं ते त्यांनी केलेलं असल्यामुळे सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपा आशीर्वादाने त्यांची ती इच्छित विषय जो असेल तोही त्यांना प्राप्त व्हावा. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना. विठोबा रखुमाई, जय 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 रखुमाई.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोराबाई नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोराबाई नामदेव तुकाराम धन्य धन्य